पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट, शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, धामणी धरणाचे 3 दरवाजे उघडले, पुणे आणि घाट परिसरातही रेड अलर्ट जारी। मुंबईतही आज जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता, समुद्र खवळणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता, नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, गोंदियाला रेड अलर्ट जारी। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहाटे हिंजवडी परिसरात समस्यांची पाहणी केली, अधिकाऱ्यांची शाळा घेतली तर सरपंचालाही खडे बोल सुनावले। येत्या मंगळवारी माणिकरावांच्या राजीनाम्याबद्दल फैसला होण्याची शक्यता, सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची अजित पवारांची माहिती, राजीनाम्याबद्दल पक्षात 2 मतप्रवाह, सूत्रांची माहिती। धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात परत येण्याचे अजित पवारांचे संकेत, आणखी एका प्रकरणात धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली तर मंत्रिमंडळात परत घेणार, अजित पवारांनी स्पष्ट केलं। सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुढील आठवड्यात पक्षप्रवेशाची चर्चा, जयंत पाटलांना मोठा धक्का।